श्री स्वामी समर्थ. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी जेव्हा माहूरवरनं जाऊन आली तेव्हा सवाष्णी जेव घालायची असते. तर आज तोच कार्यक्रम होता. मंगळवारी मी सवाष्णी जेव घातली. सवाष्णी जेव घालण्याच्या आधी देवीचा मानसन्मान झाला. त्याच्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठ झालं, सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करून झालं आणि इथे स्वामीची लुडबुड चालू होती. तर पूर्णावरणाचा नैवेद्य घालायचा असतो आपण जेव्हा सवाष्णी जेव घालतो तेव्हा. तर मी ते पुरण आणि वरण भात, आपला जो काही आहे खीर, पापड, भजे, कुरडई सगळं तळून झालं होतं. आणि तुम्हीसुद्धा रेणुका मातेचं दर्शन घ्या. आणि सवाष्णी म्हणून बहीण आली होती. तर तिला पण सुट्ट्या होत्या. तर ती पुण्याला असते आणि तिला सुट्ट्या होत्या म्हणून ती तिच्या सासरी म्हणजे नाशिकला आली होती. तिलाही नाशिकला दिलं आहे. तर ती आली होती. मग तिने बिचारीने मदत पण केली आणि माझा बऱ्यापैकी स्वयंपाक झाला होता. भजे वगैरे बाकी होते. पण तिला म्हटलं तू आधी जेवायला बस. तर मग तिचे पाय वगैरे धुतले. भले ती छोटी आहे माझ्यापेक्षा, पण आज तिचा मान होता. मग ती सवाष्णी म्हणून जेवू घालायचं होतं. आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की तुम्ही म्हणजे कुळदेवीच्या नावाने 11 सवाष्णी जेवू घालू शकता. तर मी जेव्हा इथे माझ्या नवीन घरी आली होती तेव्हा मी 11 सवाष्णी जेवू घातल्या होत्या. तर म्हटलं आता एक सवाष्णी जेवू घालून देऊ, कारण मार्गशीर्ष महिना पण होता आणि नंतर राहिलं तर राहूनच जातं. म्हटलं मग तिला मी आग्रहाने बोलवलं की तू ये. आणि बाकीच्या पण मैत्रिणी होत्या. पण असं काही ठिकाणी असं असतं की आपल्या समाजाच्याच महिला पाहिजे, तर असं नाही आहे. जी सवाष्णी असेल, जी मिळेल तिला तुम्ही जेवू घालू शकता. तर मला माझी बहीण भेटली, तर मी इथे तिला जेवू घातलं. आणि एक सवाष्णीला ज्या पद्धतीने मान सन्मान करायचा असतो तो मी केला. नंतर ताटाचं आणि तिचंसुद्धा दर्शन घेतलं. स्वामीला सांगत होतं की बाबा वाख तू दर्शन घे, पण त्याचं काहीतरी वेगळंच चालू होतं. तर या पद्धतीने सवाष्णी जेवू घातली.